श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जशो जो दायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत ते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवते गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजन आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलौकिकनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमातां कुटे जळाळी। कारुण्य सिंधु भवदुःखहरी तुझवीन शंभो मज कोन तारी। महायोगपीठे तटे भीमरत्यमुग्रं पुण्डरीकाय दातुं समागत्य तिष्ठं तमानन्दपन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो क्या बात प्रथम नमन पाण्डुरङ्गा करे गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा धारे कथेचा विचार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुकाराम बाबाजी बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पावन झालू चराचरी। सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख न्यालो सर्वालंकार आनंदे निर्भर डुल्लत सो। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा।
या चित्ताला समाधान प्राप्त करायचं असेल तर जगात एकच पर्याय ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण, सदा नामघोष. संसारामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर जगात एकच पर्याय भगवंताचं नामस्मरण, सदा नामघोष. नवे नवे माणसाला मोक्ष प्राप्त करत असेल तरी जगात एकच पर्याय ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण, सदा नामघोष. त्या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद सांगणारा भंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान महारुद्र हनुमान की जय. अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम, तुम्ही आम्ही सर्वजण ठिकाणी एकत्रित आला त्याचं महत्त्वाचं कारण चालू असणारा पंचदिवसीय कीर्तन महोत्सव धर्मध्वज तृतीया वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने 4थ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करताय आणि त्यानिमित्ताने भव्य दिव्य 75 फूट उंच ऐतिहासिक धर्मध्वज आपण त्यानिमित्ताने वर्धापन दिनानिमित्ताने ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य महंत भास्कर गिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थान आदरणीय गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज सरलाबेट यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि मला असं वाटतं त्याच्यातला आजचा 3रा दिवस आहे. सगळ्या कमिटीच्या वतीने आमचे न्यूज रिपोर्टर संदीपदादा असणे असतील, प्रमोददादा असणे असतील, यांनी सर्वांनी मला संपर्क केला. उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचं म्हणलं, 10वा सोडून कोणता घालावा. आणि 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी माझ्या वाट्याला आली. त्यानिमित्ताने उपस्थित असणारे परमपूज्य आदरणीय गोडगायन सम्राट आपल्या परिसराचं भूषण माझे परमार्थ स्नेही बाळासाहेब महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे. परम आदरणीय गोड स्वभावाचे गोड आवाजाचे आमचे गिरीधर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परम आदरणीय माझे मित्र मृदुंग सम्राट कृष्णा महाराज आहे. विनेकरी महाराजापासून सगळं भजनी मंडळ, बरेचसे जणी मला तुम्ही परिचित मंडळी आहात. त्या दिवशी मंगल कार्यालयामध्ये मोठे भाऊ तुम्ही सगळेजण उपस्थित होता. हां, ऑलरेडीच गोड माणूस आहे मी, गुळाची तशी काही गरज नाही. भालदार चोपदारासाठी एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा, कारण ते दोघं भाऊ भाऊ आहे महाराज. याचा मला अभिमान म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवायचं सांगितलं. ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे ते सगळे आपल्याला परिचित मंडळी आहेत. समोर बसलेले बरेच चेहरे मला परिचित आहेत, पण दिलगिरी व्यक्त करतो, वेळेची थोडी मर्यादा आहे. तुम्ही सगळे सज्जन माणसं आहात आणि तुमचे नावं घेतले का माणसाला पुण्य प्राप्त होणारी निश्चित आहे. कारण सज्जनांची नावं घेतली का माणसाला पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पण दिलगिरी व्यक्त करतो, कुणाचाही नामोल्लेख मी करणार नाही. आल्यानंतर आमच्या बाबासाहेब भाऊंचे तिथं थांबणं झालं, मोरे भाऊंची इथं थांबणं झालं. परंतु तुमचा टाईम 6:30 ते 8:30 या दरम्यान आहे. 8:45 तसे 7:45 वाजले होते सुरू करता करता. 8:45 पर्यंत मला सेवा करायची संधी दिलेली आहे. तोपर्यंत बोलण्याच्या ठिकाणी प्रयत्न करीन. तुमच्या सर्वांच्या चरणी उभा राहिलेले ज्येष्ठ श्रेष्ठ चित्रकार पत्रकार, पुढे बसलेले, पाठीमागं बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवून आलेले, उपाशी आलेले, जे आजच कीर्तनाला आले, ते जे कधीच येत नाही, ते जे येणारे येऊन देत, ते सगळे तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय माझे गुरुवर्य शांतीब्रह्म महंत भास्कर गिरीजी महाराज श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं, असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, आदरणीय रामगिरीजी बाबा यांच्या सर्वांच्या चरणी मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संता, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या,
गाणारी मंडळी अति गोड, एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याच्यापेक्षा वाजवणारे सुंदर आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहे, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले मला सांगणारा थोडं येडपाटे का काय, सांगणारा हुशाराचे. एक तासभर अति गोड चिंतन तुमच्या समोर मांडायचं. थोडा कडकपणा कमी करा माझ्या आवाजात. इथले इथं असा समर्पक आवाज ठेवा. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. अभंग अति सोपा घेतलाय. अति गोड चिंतन करत असताना मला तुमच्या गावाचा अभिमान वाटेल. मी त्या दिवशी दर्शनाला, देवीच्या दर्शनाला थांबलो होतो. थोडं मॉनिटरचा कमी करायचा, पुढे आवाज द्यायचा. माहूरगडच्या देवीची मला आठवण झाली दर्शन करत असताना. महाराज अतिशय जागृत देवस्थान आहे. हनुमानजीचं आत्ता मी दर्शन घेतलं नाही. हे बटन आत्ता कोणतं वाढवलं, कमी करा. मगाशी गोड दिला होता मी अभंग म्हणत असताना. हनुमानजीचं अतिशय जागृत देवस्थान आहे. तुमच्याकडे सगळा तरुण एकत्र यावा, त्याच्यासाठी तुम्ही धर्मध्वजाची या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्ताने सप्ताह साजरा करता. परदेशी महंत रामगिरीजी महाराज, कमी ठेवावास, या ठिकाणी तुमच्या गावामध्ये येणार आहे. अतिशय वातावरण प्रसन्न आहे. मी आल्यानंतर कमानीमध्ये पाहिलं, भास्करगिरी बाबांचा एकीकून फोटो, एकीकून रामगिरी बाबांचा फोटो आहे. अतिशय सात्विक परिसर आहे तुमचा परिसर. आणि त्यानिमित्ताने अभंग जो निवडला तो अति सोपा घेतलाय. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. कमी ठेव माझा आवाज. या चित्ताला समाधान प्राप्त करायचं असेल तर जगात पर्याय सांगितलं तुकोबानी, भगवंताचं नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही महाराज. आणि सगळे लोक धावपळ करत असतील तर कशासाठी करतात, तर ते समाधानाकरता करतात. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत अभ्यास करा. सगळे लोक धावपळ करतात कशासाठी करतात, तर आपल्याला समाधान भेटावं म्हणून करतात. तुम्ही सगळे शेतकरी मंडळी आहे. दिवसभर तुम्ही राब 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 कष्ट करताय, संध्याकाळी तुम्हाला समाधानाने झोप लागावी म्हणून दिवसभर कष्ट करताय. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही समाधाना करता करताय. सगळे मंडळी आपण समाधाना करता पळतोय, पण हे समाधान इकडं तिकडं कुठंच नाही. समाधान जर कुठं असेल तर ते भगवंताच्या नामस्मरणात आहे. अरे शरीराचा दाह शांत करण्यासाठी सुद्धा भगवंताचं नामस्मरण आहे. तुमच्या आमच्या शरीराचं दाह शांत होईल याच्यात नवल नाही. समुद्र मंथन झालं, त्याच्यामधून विष बाहेर पडलं, भगवान शंकराने ते प्राशन केलं, शरीराचा दाह व्हायला लागला, आग व्हायला लागली. काय करावं काय करावं काय कळेनासे झाले. हजारो उपाय केले, शरीराचा दह थांबे ना. शेवटी भगवान शंकर असे बसलेले आहेत. नारद महर्षी त्यांच्या समोर गेले. नारायण. नारदाने विचारावं भगवान शंकराला, शिवजी शरीराचा दाह होत होता, त्याच्यासाठी उपाय काय केला, ते शरीराचा दाह तुमचा शांत झाला. भगवान शंकराने सांगावं, मी भजन केलं. कुणाचं भजन केलं भगवान शंकराने? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव. थोडासा बेस कमी कर माझा. राम पूजी सदा शिव, भजन करे महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेवा. भगवान शंकराला विचारलं नारदानी, कुणाचं भजन केलं तुम्ही? शंकराने सांगितलं, शरीराचा दाह शांत होईना करता मी भगवान श्रीरामाचं भजन केलं. भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव. शंकर भगवान कोणाची पूजा करतात?
शंकर भगवंताचा देव कोणता? राम. आणि राम कोणाची पूजा करतो? बोला बोला. रामाचं दैवत कोणतं? शंकर. आणि शंकराचं दैवत कोणतं? राम. म्हणजे वरती सगळं एकच आहे, भांडणं फक्त आपल्या ते. मी देवाचं सांगतो, बाकी मनावर घेऊ नका. भगवान शंकर रामाची पूजा करतात, राम भगवान शंकराची पूजा करतोय. किती सामर्थ्य असेल राम नामात महाराज. आपल्यालाही समाधाना करता तेच करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचंय महाराज. या चित्ताला समाधान प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण, समाधान प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण. सगळे लोक समाधाना करता पळतात. आता जुनी मंडळी तुम्ही इथं भरपूर बसलेल्या माता भगिनी, तुमच्या काळामध्ये पैसा पाणी कमी होतं, पण समाधान नावाची गोष्ट भरपूर होती. तुम्ही आजही लेकराला जर दर्शनाला घेऊन गेले, हनुमानजीचं दर्शन घेतलं, देवीचं दर्शन घेतलं, तुम्ही नातवाला सहज सांगता देवाचं दर्शन घे आणि देवाला सांग सगळ्याला सुखी समाधानी ठेव. म्हणजे प्रत्येकाच्या मुखामध्ये समाधान नावाचा शब्द आहे. पण हे जुन्या काळामध्ये समाधान जास्त होतं पवार महाराज, पण आता पैसा पाणी भरपूर झाला पण समाधानच कुठं राहिलं. पूर्वीच्या लोकांना तुम्हाला राहायला घरं नव्हते महाराज, सप्र असायचे. असे शेणाने सारून घ्यायची म्हातारी. दिवाळी आली का म्हातारीने असा पोचारा मारावा. पोचारा कळतो तुम्हाला? त्या पोचाऱ्याचा वास अख्खा गल्लीत सुटायचा महाराज. त्या पोचाऱ्याचा सेंट चांगला का आम्ही 2000 रुपयाचा सेंट मारतो तो सेंट चांगला? समाधान कशात आहे? शेणाने सारवलेल्या जागेवर माणसाला पडल्या पडल्या झोप लागत होती, एवढं समाधान होतं. आता कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधलेत लोकांनी महाराज, तरी लोकांना समाधान भेटा. काही काहीला समाधान भेटा महाराज. एवढ्या फरशा टाकल्या का आरचीला सुद्धा मागे टाकीन, एवढी भारी फरची टाकली लोकांनी. कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधून सुद्धा लोकांना समाधान भेटा. काही काहीला समाधान भेटाना म्हणून काही काही बंगल्यावर समाधान नाव टाकलं तरी समाधान भेटाना. हे दुर्दैव आहे महाराज. समाधान इकडं तिकडं कशातच नाही. समाधान जर कशात असेल तर भगवंताच्या नामस्मरणात आहे. सदा नाम घोष करू हरी कथा. मग तुकोबा आम्ही काय केलं पाहिजे? आयुष्यात चिरंतर समाधानाची प्राप्ती करायचं असेल तर एक कर, देवाला कधी विसरायचं नाही. आयुष्यात सगळ्याला विसरलं तरी जमन, पण देवाला विसरायचं नाही. पहिला समाधानाचा पर्याय सांगतोय. ताट समोर आलं तरी देवाला हात जोडा, देवाला सांगा देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं. त्याला हात जोड्याशिवाय कधी खायचं नाही. तुम्हाला पाया पडून सांगतो, देवाला हात जोड्याशिवाय कधी खायचं नाही. तुमच्या मागं किती घाई असू द्या, किती पळपळ असू द्या, एक सेकंद का व्हायना देवाला हात जोडा, सांगा देवाला देवा तुझी कृपा आहे म्हणून अन्न खातो म्हणायचं. त्याला हात जोड्याशिवाय कधी खायचं नाही. नाही तर त्याने लय लोकांनी शिट्ट्या टाकल्या महाराज. त्याचं काम कठीण आहे. तुम्हाला देव जेवढा सोपा वाटतो तेवढा अजिबात समजू नका. 1000 रुपये जरी कमवले तर त्याचा वाटा त्याला देऊन टाका. तुमच्या गावात किती सप्ते होते मला माहिती नाही, पण नारदाच्या गादीन मारुतरायाच्या देवीच्या दरबारात सांगतो, तुम्ही एकदा 1000 रुपये देऊन पहा, एका वर्षाच्या तुमचे 10,000 नाही झाले तर मी कीर्तन करायचे सोडून देईल महाराज. तुम्हाला किती मोठं करायचं त्याच्या हातात आहे महाराज. टेम्परेचरमुळे त्याचा परिणाम होतोय. तुम्हाला किती मोठं करायचं त्याच्या हातात आहे. तुम्हाला किती लहानाचं मोठं करायचं भगवंताच्या हातात आहे. या तालुक्यात मी भरपूर फिरलो महाराज. या तालुक्यात एक म्हण आहे, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है ना म्हण. भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. एवढीच म्हण माहिती आहे तुम्हाला. त्याच्या पुढची अर्धी सांगू का? ओय, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, लेकिन लेता है तो चमड़ी उधाड़ के लेता है. उलटी वाचायची उलटी. जोपर्यंत तो देतोय तोपर्यंत नियतीने खा. एकदा जर त्याने घ्यायला चालू केलं त्या अंगावर कातडं सुद्धा ठेवीत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला देऊन टाका. आणि त्याला दिले काही कमी पडत नाही. पाया पडून सांगतो, कोविडच्या काळात कोट्याधीश लोक गेले, आपल्याला जिवंत ठेवलं देवाने. याच्यापेक्षा काय उपकार करायला पाहिजे आपल्यावर? माता भगिनी तुमची संख्या जास्त आहे आज कीर्तनाला. नवे सध्या महाराष्ट्रामध्ये तुमचा वशिला पण दांडगा आहे. तुम्ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे म्हणे. नारदाच्या गादीहून सांगतो, सप्त्याला अजून 2 दिवस बाकी आहे, उद्याचा आणि परवाचा. लाडक्या बहिणीचा 1 हप्ता आपल्या सप्त्याकरता देऊन टाकायचा. ओय, लाडक्या बहिणीचा 1 हप्ता आपल्या सप्त्याकरता देऊन टाकायचा. याच्या पुढचं वाक्य ऐका, तुम्ही जर नाही दिला तर बंद पडण्याची दाट शक्यता आहे. अक्षय महाराज उगलेच वाक्य कधी खोटं ठरलं नाही बरं का आजपर्यंत. तुम्ही म्हणाल दोघं जावा आला असले उगले महाराज म्हणण्याना बंद होणार आहे,
एकीने देऊन पाहू, एकीने नाही देणार. खरंच बंद होतो काय पाहू. जी सप्त्याकरता हप्ता देईल तिचा चालू राहील, पण जी देणार नाही. 8 लाख माता भगिनीची यादी काढली, कट होणाऱ्या माता भगिनी 100% यादीला तुमचं नाव येणार. महाराज तो लय हुशार आहे महाराज. त्या देवाला देता पण येतं, त्या देवाला काढून घेता पण येतं. हा, त्या देवाला देता पण तेवढंच येतं आणि त्याला काढून घेता पण येतं महाराज. ते देव खूप हुशार आहे. निस्ता हुशार ना देव चतुर आहे. निस्ता चतुर ने गिरीधर महाराज त्या चतुराचा शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ मणी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी टाळी वाजवा सगळे. लावण्याची खाणी मुकुट सकळ मणी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी चतुरा मला तो बेस शिरोमणी डबल दे मला थोडा. लावण्याची खाणी लावण्याची खाणी मुकुट सकळ मणी हे मुकुट सकळ मणी वा वा. धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी शिरोमणी गुण लावण्याची खाणी हे मुकुट सकळ मणी धन्य तुझी विठोबा. तो शिरोमणी लावण्याची खाणी मुकुट सकळ मणी धन्य तुझी विठोबा. धन्य तुझी विठोबा. निस्ता देव चतुर नाही महाराज. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा मनी धन्य तुची विठोबा. त्याला देता पण येतं, त्याला काढून घेता पण येतं. त्याच्यामुळे त्याला दिलेले काही कमी पडत नाही. त्याला देत चला. 1,500चा हप्ता 2100वर पण जायला बसला. काय घेऊन बसली त्याच्या मनात आलं तर महाराज पाया पडून सांगतो मी, त्याला देत चला. त्याला दिल्याने काही कमी पडत नाही. हां, तुम्हाला किती मोठं करायचं त्याच्या हातात आहे. संध्याकाळी झोपताना सुद्धा देवाला हात जोडा आणि सांगा, देवा आता झोपतोय पण सकाळी उठवायची जबाबदारी तुझ्यावर आहे. सकाळी उठल्यावर सुद्धा तिथंच गोधडीवरती बसा आणि देवाला सांगा, रात्री जसं झोपवलं तसं सकाळी जसं तसं उठवलं धन्यवाद. नाही तर त्याने जर सकाळी तसंच झोपून ठेवलं ना, आपल्याला जर जाग नाही आली तर दारात गर्दी जमती महाराज. ती पाहायला फक्त आपण नसतो. त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर सुद्धा देवाला हात जोडा. घराच्या बाहेर निघताना सुद्धा देवाला सांगा, आता चाललोय पण पुन्हा आणायची जबाबदारी तुझ्यावर. त्याला विसरायचं नाही. आणि बाळासाहेब महाराज देवाला विसरल्यानंतर किती हानी होती विसरली तया थोर झाली हानी. क्या बात. विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. पद्धतील खानी 84च्या पद्धतील खानी 84च्या विसरली तया थोर झाली हानी. 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 थोर झाली. विसरली तया थोर झाली हानी. बसतील खानी 84च्या बसतील खानी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी. भजतील खाली 84च्या भजतील खाली 84च्या. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. भगवंत प्रत्येकाला वेगवेगळी कला देतो महाराज. त्याच्यापैकी त्यांना गायनाची कला दिली. धिंगाणा घालणारे आपल्या गावातलेच का बाहेरून आले? कम्युनिटीवाले 2 जण कोणीतरी तिकडे जा, त्या लेकरांना तिकडे काढून द्या.
विक्षेप होईल असं वातावरण करू नका थोड्यासाठी म्हणा. एवढा खर्च करताय तुम्ही, त्यांना शांत बसवाल कोणतरी 2 माणसं तिकडे थांबा. हा लय लाडके असले कोणाचे ते पुढे आणा, आपण सत्कार करू त्यांचा. नाही मला विक्षेप आवडत नाही मला. तुम्ही 1000-2000 कमी द्या मला, पण विक्षेप नका करू. विठाला 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 कुंडली कबरदेव ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान महारुद्र हनुमान की जय. त्यांनी गोड प्रमाण दिलं. आयुष्यात देवाला विसरल्यावर किती हानी होती महाराज. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी. देवाला विसरायचं नाही. देवाला विसरलं नाही 100% कायमस्वरूपी समाधान. दुसरा पर्याय सांगतो समाधानाचा. तुम्ही म्हणाल उगले महाराज आमचं वय झालं 70-80च्या पुढे आमचं वय गेलं, गुडघे दुखतात, आम्हाला शरीर साथ देत नाही, आम्हाला मंदिरात जाता येत नाही दर्शनाला, आम्ही काय करायचं. तुकोबाने त्याच्यासाठी पर्याय सांगितला. ठाईचं बैसनी करा एक चित्त, बसल्या जागेवर देवाचं नाव घ्या. या जगामध्ये देवापेक्षा एक गोष्ट मोठी महाराज. तुम्ही म्हणाल देवापेक्षा काय मोठं आहे. देवाचं नाम देवापेक्षा मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, नामच कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे. बरं ते नाम जोरण घ्यायला काय काळ वेळ लागतो का. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आणि दोन्ही पक्ष पाही, दोन्ही पक्षांचा उद्धार सांगितला. आता 3 पक्ष एकत्र आले, त्या पक्षाविषयी नाही बोलत मी. 2 पक्ष आपला पक्ष आणि पितृपक्ष. आपण इथं भजन केलं, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, एवढी भजनात ताकद आहे. त्याच्यामुळे रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. माता भगिनी तुम्ही सगळ्यांनी रामकथा ऐकली. भजनाची ताकद सांगतो. रामकथेमध्ये तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलं. रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड तरले का नावाने दगड तरले. बोला बोला. नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचा, राम नाव टाकायचं दगड टाकायचा. थोडासा बेस कमी करून स्ट्रबल देण्याचा प्रयत्न करायचा. आवाज कोणत्याच्यात मॅच चांगला वाटतो त्याच्या पद्धतीने अनुषंगाने करा. राम नाव टाकायचं दगड टाकायचा, राम नाव टाकायचं दगड टाकायचा. दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष गेलं माझ्या नावाने दगड तरतात तर माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून तर, पण इकडं तिकडं पाहिले सगळे माकडं सगळे वानर नको म्हणे. एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. मोठ्या लोकांचं एक लक्षण असतं महाराज. मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करत नाही, मोठे लोक एकांतात प्रयोग करतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्षण. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. प्रभू रामचंद्राला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पावा, नाही टाकला. मी तुम्हाला सांगितलंय कोणाला तरी कमिटीवाल्याला आतमध्ये ते लेकरं खेळताना मला विक्षेप होतोय हो. तिथंच बसून रान, त्यांना पलीकडे काढून द्या. ज्यांना कीर्तनाची गरज आहे ती तिकडे खेळायला लागले, ज्यांना गरज नाही ते समोर बसले. आता काय करणार तुम्ही कीर्तन ऐकून 50च्या पुढे गेले, काय करणार काय तुमच्यात, काय बदल करून तुमचा काय उपयोग आहे आता. म्हणजे तुम्ही राहू नये असं मला म्हणायचं नाही, पण तुमच्यात बदल होऊन काय उपयोग आता. ज्यांच्यात बदल व्हायचा ते गरजेचे पुढं, पण दुर्भाग्य आहे महाराज. हा ते कुठंच सापडत नाही आम्हाला. त्याच्यामुळे मी शाळेवरती गेस्ट लेक्चर जास्त घेतो. तिथं तरी सापडते ते बदलते, हे पुरं दिसत नाही का महाराज. हा त्यांना तिकडे काढून द्या, दोन्ही माणसं तिथं बसा कोणीतरी. विठाला विठाला कुंडली कबरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम महारुद्र हनुमान की जय. प्रभू रामचंद्राने सगळ्याला झोपू दिलं. इकडे तिकडं वानर आहे माकडे, त्यांच्यात एकच प्रयोग नाही केला. सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले. साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असन म्हणून बुडाला असं. दुसरा पाऊन घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला. तिसरा टाकला, तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले, 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं महाराज. आपली फजिती कोणी पाहिले का म्हणून प्रभू रामचंद्र असे पाठीमागं वळाले. सगळी दुनिया फजितीवरती चालू आहे. पोरं जर असे मोटरसायकलीने चालले रस्त्याने कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या आणि रस्ता ओला असू द्या, पोरं जसे मोटरसायकल जर सटकली, पोरं कसं रपकन पडलं, ते किती लागलं ते नाही पाहत. काय पाहतं? अंगास. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहतं, मग किती गुडघे फुटले ते पाहत. तसंच झालं महाराज रामास. रामाला दगड बुडायलाच नाही वाईट वाटलं महाराज. आपली फजिती कोणी पाहिले का म्हणून प्रभू रामचंद्र असे पाठीमागं वळाले. वळाले तर हनुमानजी उभंच होते.
हनुमंताला विचारलं तुम्ही कधी? ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहे. बाबासाहेब भाऊ, मला आवडणारे देवता हनुमानचे. जास्त झाला रे आवाज, कमी ठेव. आवडणारी देवता माझी प्राणप्रिय देवता हनुमानची. 133 वेळेस रामाला संकटातून जर बाहेर कोणी काढलं असेल तर मारुतरायाने. पॉवरफुल देवता आहे. मी संगमनेरमध्ये हनुमान चरित्र कथा केली होती 5 दिवसाची. महाराज प्रभू रामचंद्राला असं जवळ घेतलं, मारुतरायाचे शेजारी खांद्यावरती हात टाकला हनुमानजीच्या, आणि प्रभू रामचंद्र विचारतात मारुतरायाला, हनुमानजी अरे मारुती, काल तुम्ही माझं नाव टाकून दगड पाण्यामध्ये टाकत होता, दगड पाण्यावरती तरत होता, पूल तयार झाला माझ्या समोर. आज मी स्वतः राम आहे, माझ्या हाताने का दगड तरत नाही? माझ्या हनुमानजीने 2 कारणं सांगितले. एवढे 2 कारणं घरी घेऊन जायचे. आजचं कीर्तन सक्सेस. हनुमानजीने पहिलं कारण सांगितलं, देवा तुमच्या हाताने पाण्यामध्ये दगड का बुडतात त्याचं पहिलं कारण आहे का देवा? का बुडतात पाण्यात दगड तुमच्या हाताने टाकल्यानंतर? त्याचं पहिलं कारण, देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावरती दगड टाकत होतो, दगड पाण्यावरती तरत होता देवा. वाक्य ध्यानपूर्वक आहे का? का पाण्यामध्ये दगड बुडतात देवा तुमच्या हाताने? त्याचं पहिलं कारण आहे का देवा? काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यामध्ये दगड टाकत होतो, दगड तरत होता देवा. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. 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 हा तुका म्हणे आमा, तुका म्हणे आमा जन्म गोड ह्यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. हा तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. हा तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी. हनुमानजींनी सांगावं, देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यामध्ये दगड टाकत होतो, दगड पाण्यावरती तरत होता देवा. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होत आहे तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघ श्यामा. नावातच जास्त ताकद पाहिजे महाराज. साधं बिस्लरीचं पाणी होतं हे साधं. विराट कोहलीने त्या बाटली नुसता हात लावला 800 रुपये लिटर पाणी झालं. ते याला नावाचा ब्रँड बनतात. हे जे जॅकेट घातलं ना मी, हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. ऐकताय ना तुम्ही सगळे? हे जॅकेट मोदींनी एकदाच घातलं होतं. महाराष्ट्रात कोणत्या दुकानात जा त्याला मोदी जॅकेट नाव पडले. याला ब्रँड म्हणतात, ब्रँड. पाया पडून सांगतो पोरांनो, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा, नावाचा ब्रँड तयार करा. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा. क्लास 1 क्लास 2 गावात आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे पोरांनो. भावकी एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धूर निघाला पाहिजे, एवढी जळाली पाहिजे. तुम्ही एकदा नावाचा ब्रँड करून पारे. कोण म्हणतं पोरगी भेटत नाही, लाईन लागते महाराज. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या, सगळ्या गोष्टी. 2 महिन्यापूर्वी तुम्ही बिग बॉस नावाची मालिका पाहिली. कोण झालं बिग बॉस विनर? सूरज चव्हाण. त्याचं तोंड तरी आहे का नीट? तुमच्या गावातून सुद्धा कुणी पोरगी दिली नसती महाराज त्याला. त्याच्या अगोदरची व्हिडिओ पहा महाराज तुम्ही. त्याच्या गावात माझं कीर्तन झालं. सामान्यातल्या सामान्य घराण्यात जन्माला आलेला सूरज चव्हाण. पण बाबासाहेब भाऊ
गणपती बाप्पाची कृपा झाली, स्टार झाला. रील स्टारवरून पहिल्यांदा कुणीतरी फिल्म स्टार झालं, पहिल्यांदा. हां, आणि एकदा स्टार झालं का काही विकत माणसाचं. साधं सूरज चव्हाण हसला आणि व्हिडिओ पडला इंस्टाग्रामला, मिलियन्समध्ये व्ह्यूज येते पोराचे. हां, नाही तर झापूक झुपूक शब्द तरी माहिती होतं का तुम्हाला? पिक्चर निघाला झापूक झुपूकवर. गुलीगत धोका काय, बुक्की टेंगुळ काय, एक्सक्यू वायकू झेडकू कुठून आणलं या गाडीने फॉर्म्युला काही माहिती नाही. पण एकदा स्टार झालं का काही विकत मारा. मागच्या वर्षी सूरज चव्हाण आळंदीला आला होता समाधी सोहळ्याला. माऊलींच्या दर्शनाला आला, गर्दी होती म्हणून लाईनमध्ये उभा राहायला 18 तास लागले त्याला दर्शन करता करता. यावर्षी समाधी सोहळ्याला दर्शनाला आला, माझं कीर्तन चालू होतं. महाराज जसा आला सिक्युरिटी सहित खाली उतरला, 5 मिनिटात मंदिरात गेला. ब्रँड, सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. कोणाला माहिती होतं बिरुदेव नावाचं नाव कोणाला माहिती होतं? आधी इन्स्टा ओपन करा, IPS ऑफिसर नाव टाका तर बिरुदेव डोनेचं नाव 1 नंबर येत आहे. अरे मेंढर कात्रत होतं घरी, निकाल लागला तर का बरं? नावाचा ब्रँड. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. आज मी आल्यानंतर आमच्या बाबासाहेब भाऊचा सन्मान केला, त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना तालुका अध्यक्षपद दिलं. महाराज काय केलं? अगोदर त्या माणसाने काम चांगलं केलं, नाव तयार केलं, नावाचा ब्रँड झाला आणि आपोआप पद पाठीमागून आलं. त्यांच्यासाठी एकदा जोरात सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि एक सांगू का, मी त्यांच्यासाठी टाळ्या का वाजवा सांगितला? राजकीय थोडंसं बाजूला ठेवा 2 मिनटं. पण त्यांना मी आल्यानंतर विचारलं, तुम्ही धर्मध्वजाचं नियोजन केलं कसं? आता तृतीय वर्धापन दिन आहे. ते मी सहज कामानिमित्त गेलो होतो महाराज, तिथं धर्मध्वज पाहायला. मला माहिती नव्हतं याला धर्मध्वज म्हणतात, पण माझ्या मनात संकल्पना आली म्हणून सगळ्यांनी एकत्र केलं. 3 वर्ष झाले आज धर्मासाठी काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करणं आपलं गरजेचं आहे. आणि आता थोडे जागे व्हा, आता थोडे जागे व्हा. पाया पडून सांगतो, इतके दिवस गेले, पण आता तसं धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे. तुम्ही 2 दिवसापूर्वीची बातमी पाहिली असेल. आता तुमची डोळे उघडलेत सगळ्यांचे, आहे का नाही? खरं सांगू का, माणसं मरतात त्याच्यात नवल नाही गड्या. अनेक कार्यक्रम केले मी, 10व्याचे केले, श्राद्धाचे कीर्तन केले, माणसं मरतील याच्यात नवल नाही. पण त्या नक्षलवादाने धर्म विचारून गोळ्या घातल्या ना, त्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटत आहे. पण माझं सांगणं आता शूटिंग चालू आहे समोर, मी परवाही बोललो या विषयावरती. ज्यांनी धर्म विचारून गोळ्या घालून मारलं ना, त्या लोकांना धर्म सांगून गोळ्या घालून मारणार, हे लक्षात ठेवा. काळाची गरज आहे, सगळ्यांनी या धर्मासाठी एकत्र या. एखादा कार्यक्रम संपल्यानंतर काही माणसं वर्षश्राद्धानंतर आदरांजलीपर बोलतात, काही माणसं 2 शब्द भेटीबद्दल बोलतात. माझं सांगणं आहे तुम्हाला, बोलत असताना तुम्ही राजकीय टीकाटिप्पण्या काही करा, त्या फंद्यात मी कधी पडत नाही. पण धर्माच्या विरोधात बोललेला माणूस मी सहन करत नाही. मग तो किती मोठा आहे किती उंचीचा आहे मला काही घेणं देणं नाही. धर्माच्या विरोधात कोणी बोलायचं नाही. अगोदर अभ्यास करायचा. छावा चित्रपटात गावागावात दाखवला जातो. काय गरज होती महाराज संभाजी महाराजाला अंगावरची कातडी काढण्याची? पण आयुष्य धर्मासाठी बलिदान केलं आपण, त्यांचे चरित्र वाचायचे नाही. हा या विठ्ठल विठ्ठल कबरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान महारुद्र हनुमान. आनंदाची गोष्ट बाबाजींकरता एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. योगायोगी खूप दिवसानंतर आपलं दर्शन झालं आणि खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती. आमची इथं कथा संपन्न झाली होती त्यावेळेसपासून आपला परिचय आहे. धर्माचा विषय चालू होता, त्या विषयावरती मला बोलायचं आहे. धर्माबद्दल कोणी बोललं तर सहन करू नका. धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र या. ह्या जाती भीती 2 मिनटं बाजूला ठेवा. ह्या जाती आपण तयार केले महाराज. आता तुमचंही रक्त लाल आहे, माझंही रक्त लाल आहे. बसलेल्यापैकी कोणी ओळखून टाका अक्षय महाराज उगले कोणत्या जातीचा आहे, तुम्हाला कीर्तन संपले 1 लाख रुपये देतो. येईन का? चेहरा पाहून माझ्या तुमच्या लक्षात येईल. उगं तुम्ही बरेच जण माझ्या लग्नाला होते म्हणून तुम्हाला जात माहिती नाही तर काय माहिती तुम्हाला? काय माहिती काय होतं माझ्याविषयी? पाया पडून सांगते, बाजूला ठेवा 2 मिनटं. रक्त प्रत्येकाचं लाल आहे ना, धर्मासाठी एकत्र या. लाखातले एक वाक्य बोलतो, जातीपेक्षा धर्म का महत्वाचा आहे, आवडलं तर टाळी वाजवा. एखादा दिवा असतो, थांबा थांबा
वाक्य आवडलं तर टाळे वाजवा असं म्हटलं तुम्ही. एखादा दिवा असतो महाराज, दिव्याला वात असते. दिवा असतो, दिव्याला वात असते महाराज. दिवाच नाही राहिला तर वात काय कामाची, आणि हा धर्मच नाही राहिला ती जात काय कामाची. त्याच्यामुळे धर्मासाठी एकत्र आहे. तुमच्या गावाचं मी अभिनंदन करेन, तुम्ही धर्मध्वज उभारला. लोक सप्ताह देवानिमित्ताने करतात, पण तुम्ही धर्मध्वज उभारल्यानंतर त्याच्या वर्धापन दिनात निमित्ताने सप्ताह करतात. माझं परमभाग्य आज या ठिकाणी येणं झालं. आणि खरं सांगू का, धर्मध्वजाच्या वरती आमचे हनुमानजी कायम विराजमान असतात. मारुतरायाची कृपा तुमच्या गावावरती सतत राहणार आहे. मी मगाशी हनुमानजीचं सांगत होतो, चला माझा विस्तार झाला. मी तुम्हाला सांगत होतो नावाचा ब्रँड तयार करा. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. देवाचं पण तसंच आहे. देवाच्या हाताने नाही दगड तरले, देवाच्या नावानेच दगड तरले. याच्या पुढं बोलू का थोडं अजून? बसलेल्यापैकी मी एखाद्याचं नाव कीर्तनात घेतलं, तुमची किती छाती फुगती. अरे उगले महाराजांनी 5 वेळेस नाव घेतलं कीर्तनात, एवढ्या लोकात 5 वेळेस नाव घेतलं. सामान्य माणसाला जर आपल्या नावाचं एवढं भूषण असेल, तर त्या देवाला त्याच्या नावाचं किती भूषण असेल कधीतरी विचार करा. याच्या पुढे बोलतो अजून. चला तुम्हाला कुठपर्यंत पसतं मला पाहायचंय. तुम्ही त्याच्या नावासाठी धावपळ करा, तो तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो महाराज. तुम्ही देवाच्या नावासाठी धडपड करा, देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. आता अक्षय महाराज उगले कोण आहे, काय आहे, कुठले काय माहिती होत तुमच्या गावाला. तुम्ही 15 दिवसापूर्वी हँडवेल तयार केलं, पेपरला बातमी दिली, माझा फोटो टाकला, खाली गावाचं नाव टाकलं, माझं नाव टाकलं. मी कशाला आलो महाराज इथं? देवाचं नाव घ्यायला आलो. कधी आलो भाऊ? आज आलो. मी आज देवाचं नाव घ्यायला इथं आलो. त्या देवाने 1 महिन्यापूर्वीच पॉम्पलेटच्या माध्यमातून परिसरात माझं नाव मोठं केलंय. देवाची कला आहे. तुम्ही त्याच्या नावासाठी धडपड करा, तो तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो महाराज. राम नावाची ताकद अर्ध्या मिनिटात सांगू का? प्रभू रामचंद्र या बाजूला उभा, हनुमानजी या बाजूला उभा, दोघालाही लंकेमध्ये जायचं आहे. प्रभू रामचंद्र या बाजूला उभा, हनुमानजी या बाजूला उभा, दोघालाही लंकेमध्ये जायचंय. पण प्रभू रामचंद्र जो पूल बनवला होता दगडाचा, त्याच्यावरून पायी 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 चालत लंकेत गेले. प्रभू रामचंद्र पायी पायी चालत लंकेत गेले पुलावरून. पण माझ्या मारुतरायाने एकदा जय श्रीराम नाव घेतलं, एका उडीत लंकेत गेला. ही राम नावाची ताकद. अजून किती बोलू? राम म्हटलं का सगळं पाप बाहेर पडतं. म्हटलं का होठ मिटतात. म्हणून पहा बरं, राम म्हटलं का होठ मिटतात, सगळं पाप बाहेर पडतं. बाहेर गेलेलं पाप पुन्हा आतमध्ये यायचं चान्सच नाही. याला राम म्हणतात. काय सांगू, रात्र संपेल महाराज, राम नावाची ताकद सांगणं होणार नाही. पहिला प्रश्न संपला. दुसरं कारण लय गोड सांगितलं, माझ्या हाताकडे लक्ष द्या. हनुमानजीने सांगितलं, देवा तुमच्या हाताने पाण्यात दगड का बुडतात? त्याचं दुसरं कारण आहे का? का बुडतात पाण्यात दगड तुमच्या हाताने? देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. वाक्य लय गोड्या. देवा का बुडतात पाण्यात दगड तुमच्या हाताने? त्याचं दुसरं कारण आहे का? देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला, देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? बोला बोला. धरावं. देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील, तितकंच कराय. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायला तुमचं जातं काय? मी म्हणत नाही ना 24 तास मंदिरात बसा. मी म्हणत नाही 24 तास देवघरासमोर बसा. माता भगिनी झाडून घेताना देवाचं नाव घ्या, सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या, लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला दिवसभर, संध्याकाळी झोपाच्या गोधडीवरती बसा. 1 मिनिट डोळे झाका. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, ये नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. हात वरती करा, सगळ्यांनी हात वरती करा. माता बघ पाठीमागं बसलेले सगळे एका स्वरात टाळी टाळी टाळी. नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, अग्नि नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, हे राधे नारायण नारायण.
नारायण 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 हे नारायण नारायण शिव नारायण 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 राधे बोल नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की महारुद्र हनुमान की असं वाटत नाही माळवड गावला कार्यक्रम चालू आहे, असं वाटतं पंढरपुरात कीर्तन चालू आहे. महाराज भगवंताच्या नामस्मरणात जेवढी ताकद तेवढी जगात कशात नाही गड्या. तुम्ही म्हणाल उगले महाराज आम्ही IT क्षेत्रामध्ये काम करतो, आम्हाला मिनिटभर वेळ नाही देवाचं नाव घ्यायला, आम्ही कधी घ्यायचं. तुम्हाला एक सोपा पर्याय सांगून जातो. बसलेल्यापैकी तुमच्याकडं प्रत्येकाकडं मोबाईल आहे ना. उद्यापासून एक करायचं माझ्यासाठी. तुम्हाला फोन आल्यानंतर काय म्हणता तुम्ही? हॅलो म्हणता. उद्यापासून हे बंद करून टाकायचं. फोन आला काय म्हणायचं? हां रामकृष्ण हरी इथपर्यंतच म्हणा बरं का. 2 महिन्यापूर्वी लई त्रास झाला महाराज म्हणायचा. मी वरून रामकृष्ण हरी म्हटलो, खालून म्हणायची वाजवा तुतारी. याचं आणि याचा काय संबंध आहे? कुठं न काढी ते कुठं शिटकी देत. फोन आला रामकृष्ण हरी म्हणा, फोन आला जय माता दी म्हणा, फोन आला ओम नमो नारायण म्हणा, फोन आला जय श्रीराम म्हणा. गणपती बाप्पापासून खंडेरायापर्यंत जो देव आवडत त्याचं नाव घ्या. गड्या हो 200 फोन आले ना तुम्हाला दिवसभराचे. 200 वेळेस देवाचं नाव तुमच्या मुखात येईल. आणि 200 वेळेस देवाच्या नावाची सेविंग करून पहा त्याचा व्याजदर कसा भेटतो मग तुम्हाला कळेल. हे हॅलो नावाची पद्धत कधीपासून सुरू झाली माहिती आहे तुम्हाला? कुणाचं नाव आहे हॅलो तुमच्या माहिती करता सांगतो. माता भगिनी ज्याने फोनचा शोध लावला ना त्याच्या प्रियसीचं त्याच्या बायकोचं नाव हॅलो होतं महाराज. त्याने पहिला फोन त्याच्या बायकोला लावला होता तेव्हापासून हॅलो नावाची पद्धत सुरू झाली. आणि पुरुष मंडळी ती त्याची बायको होती. ओय ती त्याची बायको होती. तुम्ही दिवसभर तिचं नाव गायला घ्या तर मला काही कळत नाही. त्यांच्याकडे लक्ष ठेवा. उद्यापासून हे बंद करून टाका. एवढा जरी संदेश माझा फॉलो झाला आजचं कीर्तन सक्सेस आहे. काय केलं महाराज संत परंपरेने? घराघरापर्यंत भगवंताचं नामस्मरण पोहोचवण्याचं काम केलं. आज राऊत महाराजांची तारीख घ्यायला तुम्ही गेलात तर राऊत महाराज तुम्हाला वाह्या देतील. 2 कोटीचा जप लिहून द्यायचा तेव्हा मी गावात येतो असं नियमावली त्यांची. घराघरापर्यंत त्यांनी नाम जप पोहोचवलं. उगले महाराजाला तेच करायचं, फक्त सोप्या भाषेत करायचं. याला सहज बोलणं हेतू उपदेश म्हणतात. उद्या दिवसभरातून तुम्हाला 5 वेळेस फोन आले, फोन उचलायच्या अगोदर महाराजांचं ध्यान झालं नाही. उगले महाराज म्हटले देवाचं नाव घेऊन फोन उचलायचा बास. आजचं कीर्तन सक्सेस. भगवंताचं नामस्मरण. अक्षय महाराज उगलेने कधी पुराणातले उदाहरणं कीर्तनात दिले नाही आणि मी देणार पण नाही. एक लेटेस्ट उदाहरण देतो. माझं कीर्तन संपलं. ओरिजिनल नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर यूट्यूबवरती जा, नाही तर इंस्टाग्रामवरती जा. अक्षय महाराज उगले नका सर्च करत बसू. ओरिजिनल कलियुगामध्ये नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर प्रेमानंद शास्त्री म्हणून एक नाव सर्च करा. प्रेमानंद शास्त्री. 17 वर्षापूर्वी त्या महात्म्याच्या किडण्या गेल्या माऊली. 17 वर्षापूर्वी महाराज डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेटवरती टिपून दिली होती. दोन्ही किडन्या तुमच्या फेल आहेत, दोन्ही किडन्या फेल आहेत. 2.5 महिन्याच्या वरती तुम्ही 1 तासभर सुद्धा जगू शकत नाही सर्टिफिकेट हातामध्ये दिलं. पण बाबासाहेब भाऊ परिस्थितीने गरीब असणाऱ्या त्या महात्म्याने हातामध्ये सर्टिफिकेट घेतलं. हॉस्पिटलच्या बाहेर आले आणि प्रेमानंद शास्त्रीने आकाशाकडे पाहिलं आणि देवाला सांगावं, देवा हे शरीर निर्माण करणारा तू आहे, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे. या डॉक्टरने फक्त मला 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेटवरती टिपून दिली. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्यात देवा. मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल लिहून दिले मला सर्टिफिकेटवरती. देवा तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहिती आहे. पण या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज आहे तुला आजपासून. तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्या ना, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल लिहून दिलंय ना. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितले, मी 2.5 महिन्याच्या वरती 1 तास जगू शकत नसेल लिहून दिलंय डॉक्टरनी. देवा आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय, दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. 17 वर्ष झाले. 17. जगातले सगळ्यात जादा फॉलोवर जर कोणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली माहिती आहे तुम्हाला. विराट कोहली त्याची बायको अनुष्का शर्मा परवा दिवशी अशी लाईन लावून दर्शनाला होती. विराट कोहली. अरे तो विराट कोहली की इंस्टाग्रामला त्याचे 1 फोटो टाकायचे मीडियावाल्याकडून 10 कोटी रुपये घेतोय. तो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा कुठं झेंडा लावता महाराज. चमत्कार झाल्याशिवाय नमस्कार घालायला आला का तो? उगच त्यांनी निमकरोली भावाकून माळ घातली. उगच प्रेमानंद शास्त्री महाराजांच्या दर्शनाला गेला का?
5,500 पोरांचा ग्रुप बनवला स्वामीजी मी पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. त्याच्यापैकी 150-200 पोरं मी वृंदावनला पाठवले होते. मोरेबो पोरं दर्शन करून आल्यानंतर मला सांगत होते, उगले महाराज रात्री 1:30 वाजता आम्ही प्रेमानंद शास्त्री महाराजांच्या दर्शनाला गेलो वृंदावनमध्ये. पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक दर्शनाला थांबले होते. रात्री 1:30 वाजता. 1:45 वाजता त्या शास्त्री महाराजांनी असं कुटियाच्या बाहेर पाऊल टाकलं हो म्हणे. पिवळं वस्त्र परिधान केलं होतं महाराज त्या दिवशी. त्यांनी 1:45 वाजता कुटियाच्या बाहेर पाऊल टाकलं महाराजांनी. राधे 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 बोल. राधे 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 बोल. राधे 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 बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय. 1:45 वाजता 25,000 लोकांनी दर्शन घ्यावं. अरे ज्या माणसाची डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेटवरती टिपून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही, याला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद म्हणतात महाराज. म्हणून सदा नामघोष. मी जो अभंग घेतलाय ना, का वारंवार देवाचं नाव घ्यायला लावलं तुकोबानी. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहण्याची ताकद भगवंताच्या नामस्मरणात आहे. म्हणून सदा नामघोष. याच्या पुढे जाऊन बोलू थोडं. बसलेल्यापैकी तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगू की एखादा. कोणाकोणाला ऐकायचं? कोणालाच नाही. कॅन्सल. तेवढ्याच पाकिटा सांगणार होतो, रुपये वाढव घेणार नव्हतं महाराज. कोणाकोणाला ऐकायचं बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोप? सगळ्याला ऐकायचं. कोणाला मोरू वाटतं महाराज? तुमचा भ्रम आहे फक्त काजू बदाम खाल्ल्याने माणसाचं आयुष्य वाढतं. डोक्यातून काढून टाका. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगतो. लिसन टू केअरफुली. एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा सगळ्यांनी. तुमचा जो श्वास चालू आहे ना, श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकद नाही महाराज तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय नारायण 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 नारायण, श्वास आतमध्ये घेताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत? लय लांबचं उदाहरण देत नाही तुम्हाला. नगरमध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन जा. सोलापूर पंढरपूर रस्त्याला गाडी घ्या गड्या. मध्ये मांदळी नावाचं गाव लागेल. आत्मारामगिरी नावाचे साधू आहे. कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत. ही नामस्मरणाची ताकद आहे. ओरिजिनल देव पाहायचं असेल तर जा कधी मांदळीला. साक्षात भगवान शंकराचा अवतार आत्मारामगिरी बाबा महाराज. 1 तास एका अंगावर झोपलो तर पाठीला कळ लागते हो आपल्या. बाबासाहेब भाऊ कित्येक वर्ष झाले बाबा त्या अवस्थेमध्ये. 2 दिवस काय खाल्लं नाही तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आपल्या. कित्येक वेळ झाले अन्न पाण्याचा त्याग. चेहरा पहा बाबांचा किती समाधानी आहे. कर्जत तालुक्यात आता माझं कीर्तन झालं 1 वर्ष श्राद्धनिमित्ताने सिंदा नावाच्या गावात. आणि येताना मी बाबांच्या दर्शनाला थांबलो. माझं श्रद्धास्थान आहे ते. मी का शंकराचा अवतार म्हटलो त्याचं कारण आहे का, बाबांच्या दर्शनाला मी आतमध्ये गेलो. बाबा अभंग म्हणत होते माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरे. बाबा अभंग म्हणत असताना रणजित नावाचा सेवक बाबांच्या समोर आला. बाबा काहीतरी पाणी वगैरे घ्या बाबा. बाबांनी सांगितलं रणजित मी काशीला जाऊन जेवण करून आलो रणजित, याच्यावरून काय संदेश घ्यायचा. साक्षात भगवान शंकराचा अवतार आत्मारामगिरी बाबा. ते कमिटीवाले लोक सांगत होते स्वामी मला आता तरी बाबा मंदिरात आहे म्हणे तपश्चर्याला. पहिले बाबा झाडावर जाऊन बसले 6-6 महिने बाबा खाली येत नव्हते. एकदा तर रस्त्याच्या कडीने उभा राहिले 2-2.25 महिने उजवा हात वरती करून नामस्मरण. तसेच बाबांच्या आईसाहेबांनी देह ठेवला आणि गावकरी बाबांना सांगायला गेले बाबा तुमच्या आईने देह ठेवला. बाबा बाबाच्या जागेवरती उभा होते 13 दिवस त्याच जागेवर उभा होते. पण शेवटी गावकऱ्यांनी विधी केला आणि विधी करून गावकरी घरी आले. घरी आले नाही. भर उन्हाळा चालू असताना धो 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 पाऊस सुरू झाला. अरे ज्या जागेवरती आईसाहेबांचा विधी केला होता ती जागा सगळी वाहून गेली. चिमूटभर माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. सामान्य माणूस या जगातून गेल्यानंतर 10व्या दिवसानंतर त्याच्या हस्त्याने राग गंगेला नेऊन सोडली जाते. जगाचा बाप असणारा भगवान शंकराचा अवतार असणारे आत्मारामगिरीजी बाबा त्यांच्या आईसाहेबांनी देह ठेवावा आणि शंकर भगवंताच्या जटातून जशी गंगा प्रगट व्हावी ना ते गंगेने रूप धारण केलं आणि बाबांच्या आईसाहेबाला स्वतःमध्ये विलीन करून घेतली. साधू महात्म्याची ताकद आहे.
कधी गेलात त्या परिसरात 1 मिनिट गाडी थांबवा आणि बाबांच्या दर्शनाला जा. तुकोबाला माहिती होतं बिगर खाता पिता सुद्धा जिवंत राहता येतं, याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं, याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण. म्हणून आपल्या सामान्य माणसाला समाधानाचा पर्याय सांगत असताना तुकोबाने त्याच नामस्मरणाचा पर्याय सांगून त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा, 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 हरी कथा. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तेरे सदा चित्तात समाधान, तेरे सदा चित्तात समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. घोष करू हरि कथा, तेरे सदा चित्ता चित्ता, तेरे सदा चित्ता समाधान, हे सदा नाम घोष करू हरि कथा, हे तेरे सदा चित्ता, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता समाधान. एकदा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तुकोबाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, त्याच्यामुळं तुकोबाने सांगितलं सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. मगाच्या आवाजात बदल झाला, तसंच राहू दे. पण आपण समाधान संसारात शोधतो का परमार्थात? बसलेल्यापैकी माझं सांगणं आहे तुम्हाला.
तुम्हाला संसाराचं मायाजाळ महत्वाचं आहे का देव महत्वाचा आहे? माता भगिनी, देव किती जणील देव महत्वाचा? करा बरोबर बोट. वा वा, तुमचे वरती बोट आले, तुमचे धन्यवाद. त्याच्यापेक्षा सोपा प्रश्न करू का अजून एक? बसलेल्यापैकी कोणाकोणाला वाटतं बरं देवाने आपल्या घरी यावं? करा बरं वरती बोट. कोणाकोणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं? वा वा. आणि कोणाकोणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? म्हणजे हे नाही जमत तुम्हाला. देव आपल्या घरी आलेलं बरं. ऐका, आता तुम्ही सगळे संसाराच्या मायाजाळात गुंतलेले, तुम्ही हात वरती केले, तुम्हाला देव महत्वाचा आहे तुम्ही असं म्हणताय. पण मायाजाळ म्हणजे काय? अर्ध्या मिनिटात बोलू का? मायाजाळ म्हणजे सत्ता, मायाजाळ म्हणजे संपत्ती, गाडी बंगला घर संसार, सगळ्या गोष्टी मायाजाळात. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा आहे. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठाम आहे घ्यायच्यावर, कोणाला माघार घ्यायची नाही ना. फॉर्मची मुदत चालू आहे बरं का अजून. तुम्हाला देव महत्वाचा. थोड्या वेळाने माझं कीर्तन संपेल. तुम्ही भोजन वगैरे केलं, निघून निघालात, अर्धा किलोमीटरवरती तुम्ही पायी पायी चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्याकडे तुम्हाला दोन मूर्त्या दिसल्या. ऐका, एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. खरं सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची आहे. माळवळगाव, रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा मला, काय सांगता? माझ्या सगळं रावणाची उचले ना, तुमचं काय घेऊन बसले तुम्ही. आणि माता भगिनी, तुम्ही रामाची उचलता का पितळाची मूर्ती उचलता? अरे सरकारच्या 1,500 करता दिवसभर बँकेसमोर उभा राहणार आहे तुम्ही. सगळ्याला खोटं बोला, अक्षय महाराज उगलेलं नका खोटं बोलू. ठीक आहे, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहे. खरं सांगा मला, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, दोन्हीत पवित्र काय? तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉक केज आहे. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं का सगळ्यांनी मंगळसूत्र काढायचे, निधा आणून ठेवायचं. जमत येडा बिडा काय म्हणा बाप्पा तू? 80,000चा भाव 1,00,000च्या पुढे गेला आणि तू म्हणती इथं आणून ठेवा सोनं. महाराज दिसतं म्हणायला म्हणतात देव महत्वाचा आहे. असं जर कीर्तन चालू असलं, लोक म्हणते संपूच नाही. चांगला जर साप इथं मध्ये निघालं, एक पासेच नाही माझ्या पुढे. कशाला तुम्हाला देव महत्वाचा? सगळ्याला जास्त त्याचा जीव महत्वाचा आहे. महाराज तुम्ही मायाजाळात गुताल, याच्यात नवल नाही. स्वामी रात्री मी स्वतः मायाजाळात गुतलो. माझं कीर्तन संपलं 9 ते 11 आणि एक आजोबा माझ्या दर्शनाला आले. मला म्हणे, बाबा कीर्तन भारी केलं, आपल्या घरी चहा प्यायला चल. म्हटलं सकाळी मला 10व्याचं प्रवचन एक अंतर लांबचं आहे पारनेर तालुक्यामध्ये. नंतर आले रे, तो नाही म्हणे माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही चहा प्यायला आले पाहिजे. आता महाराज माझा असा स्वभाव, मी कुणाला नाराज करत नाही, तुम्हाला माहिती आहे. आपले ते रक्तात नाही. त्यांना म्हटलं शपथ बिपत घालू नका, चहा घ्यायला येतो घर कुठे, इथून 5 मिनिटाच्या अंतरावर. म्हणे ड्रायव्हरला म्हटलं पटकन गाडी काढ, चहा घेऊन निघू. मी कसं मायाजाळात गुतलो रात्री. ऐका महाराज, एक तर म्हाताऱ्याच्या घराकडे जायला रस्ता नाही, पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. कळतो तुम्हाला पांदीचा रस्ता कळतो ना? पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. 11:30 वाजता रात्री आम्ही म्हाताऱ्याच्या घरी पोहोचलो. बाबासाहेब भाऊ 11:30ला चहा बिया घेतला. 11:15ला संदीप दादा म्हाताऱ्याने माझा सत्कार केला. मी कसं मायाजाळात गुतलो ऐका. 11:15ला म्हाताऱ्याने माझा सत्कार केला. शाल दिली, श्रीफळ दिलं, नारळ दिलं. नारळावरून 500 रुपयाची नोट ठेवली. 500 रुपयाची नोट पाहिली, माझ्या जीवनात समाधान भेटलं. खरं सांगतो, माझ्या मनातलं सांगतो तुम्हाला. मी म्हटलं एवढ्या लांब येऊन तोटा झाला नाही. 11:15ला खायला 500 आले. खरंच मला आनंद झाला. 11:15ला 500 आले याचा आनंद झाला. पण पांदीच्या रस्त्याने गाडी घातल्यामुळे एका टायरला 9 पंक्चर निघाले महाराज. 1:15 वाजता माझे 900 गेले. 11:15ला 500 आल्याचा आनंद, 11:15ला 900 गेले. माझा संपून गेला. तुमचं असंच आहे. तुम्ही संसारिक सुखात जो आनंद शोधताना क्षणिक आनंद आहे. आमच्या परमार्थात या. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. किती आनंद, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. म्हणजे संसारात सुख नाही असं मला म्हणायचं नाही, पण संसाराचं काम अवघड आहे महाराज. इतके दिवस उगले महाराजाला डरकाळ्या फोडीत होता, पण कळालं काय असतं ते. स्वतःचं झाल्यावर कळालं. तोपर्यंत मला लोकांचं इचकायला मजा वाटायची. मागच्या महिन्यात 1 तारखेला अकोल्याचं कीर्तन केलं आणि घरी गेलो महाराज. मी 2:30 वाजता मी घरी पोहोचलो असेल. बाबासाहेब भाऊ 2:30 वाजता घरी पोहोचलो. माझी मिसेस, माझी धर्मपत्नी माझं डोकं दाबीत होती. आणि डोकं दाबता बायकोनी मला प्रश्न केला. आमच्यावर घेऊन बोलायला लागलं तर किती बरं वाटत पाहन तुम्हाला. ना रात्री 2:30 वाजता बायकोनी मला प्रश्न केला. मला म्हणे का हो, आता माझ्यापेक्षा हुशार, मी जरी शिक्षक असलं ती CA महाराज, तिने प्रश्न कसा केला पहा.
मला म्हणे का लग्नाच्या अगोदर तुम्ही एवढीच धावपळ करत होते, रोज दिवसाची 3-4 कीर्तन करत होते, आता मी पाहते रोज दिवसाची 3-4 कीर्तनं करता, एवढी धावपळ करता, एवढी दगदग करताय. आता रात्रीचे 2:30 वाजले मी तुमचं डोकं दाबून देते म्हणे, आता मी समजा तुमचं डोकं दाबते म्हणे. लग्नाच्या अगोदर डोकं दुखल्यावर कोण दाबून देत होतं म्हणे. पहा प्रश्न कसा केला. लग्नाच्या अगोदर कोण डोकं दाबून देत होतं. आता महाराज मी 12 गावचं पाणी पेत दररोज, मी काय साधा चाप्टर आहे. मी माझ्या बायकोला हात जोडून सांगितलं, म्हणलं तुला खरं सांगू का. ते म्हणे हा. म्हटलं तुला खरं सांगू. त्याने हा. म्हटलं लग्नाच्या अगोदर मला डोकीदुखीच नव्हती म्हटलं. ज्याला विनोद समजलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही समजलं त्याने डबल जेवण करा मग घरी जा बाप्पा. संसाराचं काम अवघड असतं बाप्पा. याच्यात गुंतून बसू नका, याच्यातून मोकळे व्हा. 50 वर्षाच्या पुढं काळ गेला, पोराच्या ताब्यात देऊन टाका. त्याला म्हणा काय करायचं ते कर, 2 टायमाच्या भाकरी दे फक्त, सकाळ संध्याकाळ मंदिरात जा, देवाला हात जोडा, मला जिवंत ठेवलं देवाचे आभार माना, रोज 5 मिनिटं देवाचं भजन करा. त्याच्या भजना इतकं समाधान जगात कशात नाही. अजून एक समाधानाचा पर्याय सांगून थांबेल. तुमच्या दारात एखादे महाराज आले, एखादा साधू आला, एखादे कीर्तनकार आले, एखादे प्रवचनकार आले, माता भगिनी तुम्हाला काही द्यायचं नसलं तर देऊ नका, फक्त या मुखाने कोणाला अपवित्र बोलू नका. एखाद्या दारात आलेल्या साधूने जर तुमच्या घराकडे पण आशीर्वाद दिला ना, हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण दारात आलेल्या साधूने जर घराकडे पण शाप दिलाच, बरवून हात 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. साधूचं काम तेवढ्या बाबतीत कठीण. मी तुमच्या तिथं पायऱ्यावरती चढलो, तुम्ही मला म्हणे नारायणगिरी बाबा आपली इथं उद्घाटनाला आलते. म्हणले त्यांची कृपा आहे, आणि साधूची कृपा असल्याशिवाय बाबासाहेब माणूस मोठा होत नाही. मी अनेक उदाहरणं दाखवील तुम्हाला. पण पाया पडून सांगतो, साधूचा दारा झालेला अवमान कूळ नष्ट करतो महाराज. आपल्या परिसरात सद्गुरू संत गंगागिरी बाबा, नारायणगिरी बाबा मोठे साधू होऊन गेले. तुमचं तर कायम कार्यक्रमात नारायणगिरी बाबांचं नाव आहे. त्यांची कृपा आहे तुमच्या आमच्यावरती. ते जन्माला आले नसते तर आपल्याला देव म्हणजे काय कळणार नसता. आज महंत भास्करगिरी बाबांनी माझ्यावर कृपा केली नसती तर मी तर कशाच महाराज. आमच्या गुरुवारीने डॉक्टर बाबांनी माझ्यावर कृपा केली नसती तर मला काय आलं असतं महाराज. गुरुच्या कृपेशिवाय माणूस मोठा होत नाही. साधू किती श्रेष्ठ आहे सांगू का. मागच्या महिन्यामध्ये 22 तारखेला गहिनीनाथ गडावरती सद्गुरू संत वामनभाऊ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. 25 लाख लोक होते. मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टरनी फुलं टाकायला होते. तुम्ही सगळ्यांनी बातमी पाहिली. किती श्रेष्ठ साधू वामनभाऊ महाराज. वामनभाऊ महाराज एकदा दिंडी घेऊन निघाले आषाढीला. नागरगोजी येवलवाडी नावाचं गाव लागलं, दिंडी अशी मुक्कामाला थांबली. संध्याकाळची वेळ वारकऱ्याला काहीतरी खायला बनवून पिठलं भाकरीचं नियोजन झालं, पण पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या म्हणून गावकऱ्यांना मिरच्या मागितल्या. कोणीच गावकऱ्यांनी मिरच्या दिल्या नाही. वामनभाऊ महाराजांनी स्वतः विनंती केली, अरे पंढरपूरला चाललाय वारकरी, कल्याण होईल तुमच्या गावात त्याच्या आशीर्वादाने, कुणीतरी द्या मिरच्या. एक गावकरी फुगिरीत बोलला महाराजाला, फुगिरीत तुमच्यासाठी मिरच्या पिकवल्या का म्हणे. अशा हजारो येत म्हणून सगळ्याला देत बसायच्या का, नाही दिल्या महाराज मिरच्या. वारकरी हनुमानजीच्या मंदिरात उपवाशी झोपले. सकाळी वामनभाऊ महाराज उठले, वारकऱ्यांना घेऊन निघाले. वेशीपर्यंत आले आणि त्या महात्म्याने असं गावाकडे वळून पाहिलं, आणि त्या महात्म्याच्या मुखातून एक वाक्य गेलं, अरे माझा वारकरी या गावात उपवाशी झोपला रे. साध्या मिरच्या दिल्या नाही तुम्ही, नाही पिकवल्या का आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली तर नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं, आजही. आता उद्या जा सकाळी, मी लगेच की खानताना निघताना. इतकले झाडं होते महाराज मिरच्याचे, खांदे इतकले झाडं होते, नुसती फुलं लागते खाली पडते मिरचेत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ झटत आहे. किती फवारे हाणले त्यांना माहिती आहे, मिरचीच लागत नाही झाडाला. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या बापाला नाही खोटं करतायत. साधू महात्म्याची ताकद आहे. अरे आपले गुरुवारे नारायणगिरी बाबांची गाडी पोलिसांनी धरावी. बाबांच्या मागं घाई होती म्हणून पोलिसांनी चावी काढून घेतली. बाबा पुढं चालावे आणि गाडी पाठीमागं चालावी. ही साधू महात्म्याची ताकद आहे. 45 वर्षापूर्वी त्यांनी काळाला 8 दिवस रुपये हॉस्पिटलच्या बाहेर थांबवलं. वामनभाऊ महाराजांनी याच्यात नवल नाही. स्वामी महाराज 1-2 महिन्यापूर्वी या परिसरात, या तालुक्यामध्ये एक बातमी व्हायरल झाली नगर जिल्ह्यामध्ये. अक्षय महाराज उगलेंच्या कीर्तनात मेलेलं पोरग जिवंत झालं असं बातमीचं हिडिंग होतं. लखन महाराज तुम्ही व्हॉट्सअपला मला जॉईंट आहे, तुम्ही ती बातमी वाचली असेल. बरेच मंडळी त्याला साक्षीदार आहे. बऱ्याच लोकांनी मला या परिसरातून फोन केला. अनेक जणांनी स्टेटस पाहिला, अनेक जणांनी ठेवलं स्टेटस, अनेक जणांनी चौकशीसाठी फोन केला, अनेक रिपोर्टर माझ्याकडे आले. आता घडलं काय विषय आला म्हणून बोलतो. चला, 16 जानेवारी तारीख लक्षात ठेवा. 16 जानेवारीला माझं कीर्तन
नगरच्या शेजारी बोल्हेगावच्या शेजारी नवनागापूर गावामध्ये चालू होतं. 7 ते 9चं टाईम. कीर्तनाचं रंगात आलं. भगवान बाबा वामनभाऊ महाराजांचा मोठा सप्ताह. कीर्तन रंगात आलं आणि त्या कीर्तनामध्ये अघटित घटना घडली महाराज. एक अशी कॉलनी पद्धत होती, कॉलनी पद्धत. अनेक पोरग घराच्या टेरेसवर गेलं. टेरेस कळतं आपल्याला, स्लॅबवरती. नगर MIDCची मेन लाईट आहे महाराज. 16,000 व्होल्ट. अनावधानाने ती तार त्या पोराने अशा हातात पकडली. 16,000 व्होल्ट होता. जवळून पक्षी गेला का फटाकड्यासारखा बार होता, तर एवढा पॉवर होता त्याच्यात. ज्या सेकंदाला पोराचा स्पर्श तारेला झाला त्या सेकंदाला पोरग जागेवरती पेटलं. त्याच्या पायातून कमरातून धूर बाहेर निघायला लागला. 2,500 लोकांचं लक्ष पाठीमागं गेलं. माझ्या कीर्तनात पूर्णपणे विक्षेप झाला. माझ्या उजव्या हाताला अर्जुन शेठ नावाचे नगरसेवक बसले होते. पळत गेले, बांबूचे फटके देऊन पोराला खाली पाडलं. पोरग जागेवरती गेलेलं होतं. साहजिक जाणार होतं. तुम्ही सगळे शेतकरी आहे. विद्युतचं काम किती कठीण असतं महाराज. त्याच्या पायातून कमरातून धूर बाहेर निघत होता. पोरग जागेवर गेलेलं. नगर शहराचे PSI आणि सुपा पोलीस स्टेशनची API कुठे साहेब माझ्याकडे पळत आले. मला म्हणे कीर्तन बंद करावं लागलं उगले महाराज. म्हटलं का हो? लाईटला पोरग चिटकलं, जागेवरती गेलं म्हणे. त्याचं हृदय बंद झालं. पायातून कमरातून धूर बाहेर निघतोय. म्हटलं साहेब ठीक आहे. 2,000-2,500 लोक माझ्या पुढे बसलेले आहेत. सगळ्यांसाठी तुम्ही अन्नदान केलेले, सगळं वाया जाईल. त्याच्यापेक्षा 15-20 मिनिटं कीर्तन चालू द्या. माझ्या वेळेत मी संपवतो. लोकांना बसू द्या. त्या लेकराला तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जा. नाही म्हणे पोरग जागेवरती गेलं, त्याचं हृदय बंद झालं, तुम्हाला कीर्तन करता येणार नाही. म्हटलं साहेब कीर्तन बंद करू नका. हा सप्ताह मोठ्या साधूचा आहे. त्यांनी 45 वर्षापूर्वी काळाला थांबवण्याची ताकद या जगाला दाखवली. उदाहरण मी तुम्हाला कीर्तनातून सांगितलंय. ते त्यांच्या सप्त्याला गालबोट लागू देणार नाही. तुम्ही लेकराला हॉस्पिटलला घेऊन जा. नाही म्हणे तुम्हाला कीर्तन करता येणार नाही, तुम्हाला कीर्तन बंद करावं. म्हटलं साहेब कीर्तन बंद होणार नाही. आणि पोरग जर पुन्हा जिवंत न झालं तर उद्यापासून कीर्तन करायचे सोडून देईल म्हटलं. मी बोलून तर गेलो, पण 2,000-2,500 लोक माझ्या पुढे बसलेले आहे. 3 कॅमेरेवाले होते त्या दिवशी शूट करायला. तेवढ्यात माझा ड्रायव्हर घाई पळत आला. मला म्हणजे जास्त काही बोलू नका. म्हटलं का रे? मी स्वतः पाहिलं म्हणे पोरग जागेवरती गेले, त्याचं हृदय बंद झालेले, त्याच्या पायातून कमरातून धूर बाहेर निघतोय, त्याचे हृदयाचे ठोके बंद झालेले. तुम्ही एक्स्ट्रा काही बोलाले, मीडियावाले व्हायरल करतील, याचा त्रास होईल महाराज तुम्हाला. त्याला म्हटलं हे बघ, रात्रंदिवस आपण त्याच्यासाठी पळतोय. आपल्या डोक्यावरती महंत शांतीब्रह्म भास्करगिरी महाराजांचा फेटा आहे. ज्यांनी अयोध्येच्या राममंदिराचं भूमिपूजन केलं ते आपले गुरु आहेत. आणि आज सप्ताह भगवान बाबा वामनभाऊ महाराजांचं त्यांच्या आपल्यावरती कृपा आहे. नाही पोरग पुन्हा जिवंत झालं, उद्यापासून कीर्तन बंद. बोललो नाही, माघार घ्यायची नाही घ्यायची. फक्त 2,500 लोकांना एक विनंती केली. ज्या लेकराला अर्जुन शेठ नावाच्या नगरसेवकांनी हॉस्पिटलला चालवलं त्या लेकराकरता एकदा हात वरती करा आणि त्या देवाचं नामस्मरण करा. म्हणून 2,500 लोकांनी हात वरती केले महाराज. प्रत्येक माणूस त्या लेकराकरता भजन करत होता. प्रत्येक माणूस टाळी वाजवून त्या लेकराचे आयुष्य मागत होता देवाकडं. 2,500 लोकांनी हात वरती केले. भजन सुरू झालं. 2 मिनिटं भजन रंगलं. आणि काय ती देवाची कृपा माझ्यावर. ज्या अर्जुन शेठ नावाच्या नगरसेवकांनी लेकराला हॉस्पिटलला चालवलं होतं, साईदीप नावाचं मोठं हॉस्पिटल आहे त्या नगरमध्ये, त्याच्या पायथ्याला लेकरू गेलं आणि लेकरू मोठमोठे रडायला लागलं. म्हणून तिकडून फोन आला, अरे 15 मिनिटं बंद झालेलं हृदय चालू करायची ताकद या जगात फक्त भगवंताच्या नामस्मरणात आहे. हे मी पुराणातलं उदाहरण नाही दिलं महाराज तुम्हाला. 16 जानेवारीला माझ्या कीर्तनात घडलेला प्रसंग तुमच्या समोर मांडला. त्या कीर्तनानंतर, त्या प्रसंगानंतर बीड जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी माझ्या मिरवणुका काढल्या. अनेक लोकांनी माझे पूजन केलं. उगले महाराज तुमच्या कीर्तनात गेलेलं पोरग जिवंत व्हावं. महाराज खरं सांगू का, अनेक मीडियावाले माझ्याकडे आले, अनेक डॉक्टर लोक आले. घडलं कसं? घाट सावरगावचं पोरग आडनाव त्याचं खाडे. कधी गेलात नवनागापूर गावात तर जा त्याला भेटा. नामदेवाच्या कीर्तनात जगाच्या बापाने नाचव याच्यात नवल नाही महाराज. अरे आमच्यासारख्या सामान्य कीर्तन करणे 16 तारखेला जगाच्या बापाला पोट तिडकीने आवाज दिला तर माझी वैयक्तिक लाज राखण्यासाठी जगाचा बाप त्या गावात धावत पळत आला. याच्या पुढचं वाक्य आहे का? आणि यदा कदाचित मी बोललेलं वाक्य जर कधी खोटं ठरलं असतं तर या मीडियावाल्यांनी मला जगू पण दिलं नसतं. ते किती कठीण आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे विश्वास ठेवायचा देवावर ठेवा, विश्वास ठेवायचा भगवंतावरती ठेवा, विश्वास ठेवायचा संतावर ठेवा, आणि विश्वास ठेवायचा त्या भगवंताच्या नामस्मरणावरती ठेवा. त्याच्या नामस्मरणाने पाण्यावरती दगड तरत असतील तर आपण माणसं आहेत महाराज. कधी गेलात गडावर, गहिनीनाथ गडावर तर मनोभावे दर्शन घ्या. कधी गेलात सरला बेटावरती मनोभावे संत परंपरेचं दर्शन घ्या. त्याच्या पुढं कधी गेलात तर परभणी परिसरात कधी गेलात तर मोतीराम बाबाच्या दर्शनाला थांबा. हे 2-4 साधू लक्षात ठेवा. मोतीराम बाबा किती श्रेष्ठ. तुमच्या परिसरात श्रावण महिन्यात आंब्याला आंबे येतात का? नाही येत. मोतीराम बाबाला श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा झाली. एका शेतकऱ्याने म्हणे मला आंबे खायचे. शेतकरी म्हणे बाबा ह्या दिवसात कुठं आंब्याला आंबे राहते, जाईन म्हणतोय रानात, बाकी काय पंचायती करतो. महाराज शेतकरी रानात गेला, पाहतो आंब्याला आंबे.
आश्चर्य वाटलं. आंबे तोडले आणि मोतीराम बाबाला आणून दिले. बाबासाहेब भाऊ मनसोक्त आंबे खाल्ली मोतीराम बाबाने आणि त्या साधूने हात वरती केला. मुखातून काय वाक्य गेलं देव जाणे, पण त्या दिवसापासून आज त्या गायत नेस्त्यांच्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकच गाव असं आहे मोतीराम बाबाचं गाव. आसपास खेड्यात सुद्धा नाही. मोतीराम बाबाच्या गावात श्रावण महिन्यातच आंब्याला आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करून दाखवला. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाली एकदा पायाला, आणि त्या जखमेत आळई झाली. आपल्यासारख्यानं काय केलं असतं, ती आळई काढून टाकली असती की नाही. मोतीराम बाबा सकाळी उठायचे आणि त्या जखमेतल्या आळईला साखर टाकायची. ओय, याला साधू म्हणावं. मोतीराम बाबा सकाळी उठायचे, जखमेतल्या आळईला साखर टाकायचे. एक दिवस बाबांना अशी झोप लागली आणि त्यांचा शिष्य पुढे बसलेला. त्याने काय केलं, ती आळई काढली आणि फेकून दिली. बाबांना जाग आली, लक्ष केलं जखमेकडे. कोणी काढली म्हणे आळई? ज्याने आळई काढली असताना आळई तरफडून मरायच्या अगोदर तर तरफडून मरे. शहाणा असला तर आळई पुन्हा जखमेत आणून टाक. पुन्हा आळई सापडली, जखमेत आणून टाकली. कालांतराने ती जखम मोठी झाली. डॉक्टर साहेब त्याला पट्टी केली. जी पट्टी केली त्या पट्टीचं 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे. त्या आळईचं सेपरेट मंदिर आहे आणि त्या जखमेचं सेपरेट मंदिर आहे. किती उदाहरणं सांगू, वेळ माझा संपत आलाय. महाराज पिंपळे नावाचं गाव आहे केस तालुक्यात. महाराजांचं असं कीर्तन चालू. पूर्वीच्या काळात एवढी भारी लाईटिंग साऊंड सिस्टीम नसायची. त्या गॅसच्या बत्त्या असायच्या. आठवत्या का तुम्हाला? रेड कलरच्या बत्त्या 2 समोर ठेवलेल्या. टाळकरी मंडळी साईडने उभा, भालदार जोबदार पाठीमाग उभा, आणि महाराजांच्या पाठीमागे एक रूम होती. महाराज त्या रूमच्या आतमध्ये एक बत्ती मध्ये ठेवून 4 जण असे गोल करून बसले होते. आणि बाहेर कीर्तन चालू असताना आतमध्ये 4 जणांचं 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू होतं. कळतो का तुम्हाला? 52 पत्त्याचा ग्रंथ कळतो? तुमचे पार अध्याय पाठ असते ते नाही ना. 4 जण पत्ते खेळत होते आतमध्ये. चालू कीर्तनात झाला असं चोपदाराचा असं ढोपर लागला आणि ते दरवाजा ओपन झाला. तर आतल्या बत्तीचा प्रकाश बाहेर यायला लागला. भालदार चोपदाराला असं वाटलं या बत्तीचा प्रकाश बाहेर येतो, तो राहू दे बो दरवाजा ओपन. तर बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आज जायला लागला आणि पत्ते खेळणाऱ्याला काय ते सहन झालं नाही. त्याच्यातलं एक जण उठलं आणि त्याने दरवाजा लुटून घेतला. चोपदार थोडा कठीण होता, तिनं पुन्हा ढोपर लावला. पुन्हा दरवाजा ओपन झाला आणि पुन्हा राग आला पत्ते खेळणाऱ्याला. त्याने आतून कडी लावून घेतली. चोपदाराने ढोपर लावला. करकर असा आवाज झाला. चालू कीर्तनात महाराजांचं लक्ष पाठीमागं गेलं. काय करून राहिलं म्हणतो? काही नाही म्हणे भाऊ, तुमचं कीर्तन चालू आहे. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसले. एका बत्तीच्या प्रकाशात आतमध्ये 4 जण पत्ती खेळ. जाऊ दे खेळ, तो काय जातो म्हणे. मी ते दरवाजा ओपन केला म्हणे, प्रकाश बाहेर होतो. मला असं वाटतं दरवाजा ओपन राहायला पाहिजे होता. मग त्याच्यातलं एक जण उठलं आणि त्याने दरवाजाची कडी लावून घेतली म्हणे आतून. चालू कीर्तनात महाराजांचं वाक्य आहे, कडी लावली म्हणे आतून. कडी लावली, लावू दे म्हणे कडी तशीच राहीन म्हणे. कडी लावू दे कडी तशीच राहीन म्हणे. कडी 11 वाजता रात्री कीर्तन संपलं. 12 वाजले, रात्रीचे 2 वाजले, दुसऱ्या दिवशी सकाळचे 7 वाजले. आतले 4 बाहेर कमून येणं म्हणून गाव पाहायला आलं. एका जणाने दरवाजाच्या सापटीतून डुकून पाहिलं तर 4 इंची प्रेत 4 बाजूला पडले होते. कडी उघडायची रिक्स घ्यायची कोणी? महाराजांचं कीर्तनातलं वाक्य आहे ते. अशा शेड्या लावल्या घराला, 4 इंची प्रेत वरतून खाली बाजूला काढले. कडी लावलेला दरवाजा आजही त्या गावात जसाचा तसा आहे. याला साधूच्या वाणीची ताकद म्हणतात. असे हजारो उदाहरण आहेत महाराज माझ्याकडे. एक 5 मिनिटात मला थांबायचं. एक अजून समाधानाचा पर्याय सांगतो. त्याच्यामुळे दारात एखादे साधू आले. साधू परंपरा नाथ परंपरेपासून आहे. आता तुम्ही अडवंगी नाथाची सेवा करता स्वामी महाराज. नाथावरती माझी खूप मोठी श्रद्धा आहे. या संदर्भात मी भामाठाणला पण एका कार्यक्रमात संदर्भात आलो होतो. बऱ्याच वेळेस तुम्ही मला संपर्क केला कार्यक्रम देण्याचा, पण दिलगिरी व्यक्त करतो. याही मंडळीची 2 वर्षापासून इच्छा होती. हे सगळे तरुण मंडळी मला खूप फोन करत होते, पण मी त्यांना पहिल्यांदा विचारलं, म्हणलं तुमच्या गावात तरुण मंडळी एकत्र येऊन सप्ताह करतात का म्हातारे? ते म्हणे नाही तरुण मंडळ. म्हणलं मग तारीख देतो 100%. मी म्हणत नाही तुम्हाला सगळ्याला माळा घाला, पण येत चला धर्मासाठी एकत्र येत चला. पाया पडून सांगतो परिस्थिती अवघड होईल. हां, धर्मासाठी एकत्र येत चला. तुम्ही माळा घाला या मताचं मी नाही, पण विचारांचं परिवर्तन करा. पोरांनो, एक 5 मिनिटं तुमच्यासाठी बोलेल आणि थांबेल. याच्या अगोदरच मी कीर्तन संपवलं असतं, परंतु 7 वाजून 7 मिनिटांनी मी इथपर्यंत आलो. जेवढा पगार आहे तेवढं लेक्चर देणं गरजेचं राहतं, म्हणून मी त्यांच्याशी डिस्कशन केलं होतं. ते म्हणे 8:45 संपा. त्याच्यानंतर आणि काही नाही, रोजच आपल्या मागं धावपळ राहते. रोजच संसार, रोजच धावपळ, रोजच काम आहे, रोजच खाऊन झोप नाही. दुसरं काय, वर्षातून एकदा एकत्र येतो. एखादा महाराज असेल 15-20 मिनिटं अर्धा तास एक्स्ट्रा बोलले मग काय फरक पडणार आहे महाराज? हां, काही नसतं महाराज. रोज आपल्या मागं धावपळ आहे. या त्यांनी आपल्याला इथं बसले म्हणून आपण जिवंत आहे. त्याने जर इथून उठलं ना, नाही कळायचं वाक्याचा अर्थ तुम्हाला. हां, त्याच्यामुळे ऐका. तरुण पोरांना माझं सांगणं आहे, आता म्हाताऱ्यापेक्षा तरुण पोरांना एवढं प्रबोधन करून थांबेल. आयुष्यात कायमस्वरूपी समाधान प्राप्त करायचं असेल तर आता एक करा,
पहिला पर्याय सांगितलं मी तुम्हाला, देवाला विसरायचं नाही. दुसरा पर्याय सांगितलं त्याच्या नामस्मरणाला विसरायचं नाही. तिसरा पर्याय सांगितलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दारात आलेल्या साधूला नाराज करायचं नाही. आणि चौथा पर्याय, तुमचे मायबाप जोपर्यंत जिवंत आहे ना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ठेवा. जगाचा बाप आयुष्यभर तुम्हाला समाधान दिल्याशिवाय राहणार. गेल्यानंतर मोठले कार्यक्रम करण्यापेक्षा जिवंतपणे मायबापाच्या चेहऱ्यावर समाधान ठेवा. आता मी तुमच्या शेजारी एक कीर्तनाचा कार्यक्रम केला वर्षश्राद्धाचा. अनेक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती त्या वस्तीवरती. खरं सांगू का, जोपर्यंत घरातली माय जिवंत आहे तोपर्यंत घरातली माया जिवंत आहे. ज्या दिवशी घरातली माय जाते ने महाराज, किती पैसा असू द्या आणि काही असू द्या. मी रामलिंग नावाच्या गावात एक कीर्तन केलं. आवाज थोडासा कमी ठेवायचा त्याचा. रामलिंग नावाच्या गावात एक कीर्तन केलं महाराज. त्या गावात एक अघटित घटना घडली. समृद्धी महामार्गावरती एक बस पलटी झाली आणि 26 जण जळून मेले. त्याच्यातले 3 जण त्या गावातले होते महाराज. प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली त्यांची. पहिलं प्रेत बाहेर काढलं, काही वाटलं नाही. दुसरं प्रेत बाहेर काढलं, काही वाटलं नाही. पण 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं त्या बसमधून. बाबासाहेब भाऊ, एक माय आपल्या लेकराला स्तनपान करत होती. अचानक एसीचा स्फोट झाला. बसनी पेट घेतल्या. माईला असं वाटलं मी जळाले तरी जमन, पण देवा माझं लेकरू जगलं पाहिजे देवा. पण दुर्दैव घडलं रे, ती मायही जळाली आणि ते लेकरूही जळालं महाराज. ते छातीला चिटकलेलं प्रेत त्या लोकांनी बाहेर काढलं. त्या टायमाला प्रेत काढणारे सगळे लोक ढसा रडत होते. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. ज्या दिवशी महारातली माय जाते तिचा 10वा झाला, 13वा झाला. 13व्या नंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येते. जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या क्वाटवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना, विचारा त्यांच्या मुलामुलींना घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं महाराज. किती प्रेम करते माय. एखाद्याची माय मरू नये, पण माय जर गेली, तिला जर चितेवर ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटली ग माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल. पोरींनो, जा ना तुम्ही, कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा. तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते पोरींनो. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उमऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का? अरे किलो भर का व्हायना कांदे देती पुरीच्या पिशी. नातवाला भूक लागू नये, भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुके घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया राहते. त्या माय बापाचं सगळ्यात जादा प्रेम जर या जगात कुणावर असेल तर आपल्या पुरीवरती असतं. पुरुष मंडळी, आता माझं कीर्तन संपेल, तुम्ही इथून सभा मंडपाच्या बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहे काय? बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घासा बसलाय वाटतंय. बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय? घरात काही किरकिर भांडणं झाले का? एवढ्या रात्री तुम्ही 10 वाजता फोन केला, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा तुम्हाला? व्हिडिओ कॉल करू का? सगळ्यात अगोदर बापाचं दुःख या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पुरीला कळतं महाराज. 10 लाखाचं कर्ज माझ्या बापाच्या डोक्यावरती असू द्या, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात फक्त एकदाच रडतो. कधी कधी करेक्ट ज्या दिवशी आपल्या पुरीला पाहुणे पाहायला येतात. हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही, तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो आणि बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोश्यावरती पोरगी त्या घरात देतो देवा. मला माहिती नाही पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत द्या, मला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश फाटतं. आनंद तेवढा, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा 1 महिन्याने मला सोडून जाईल रे. कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ का? कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का? कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का? पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो.
किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो, सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो रे माय. पुरीचं लग्न थाटा झालं पाहिजे, नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडन गड्या, पण लग्नाचा दिवस उगू द्या. मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला बाप जातो, तोंडामध्ये रुमाल कोंबतोंड ढळ ढसा रडतो का, बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारण जेवले का बाबा, कोण विचारण गोळी घेतली का बाबा, कोण विचारण तब्येत बरी आहे का बाबा. पुरुष मंडळी, माझा एक संदेश आहे तुम्हाला. बसलेल्यापैकी तुम्ही भाऊ भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊ भाऊ घराने वेगळं राहा काय म्हणणं नाही, सुलीने वेगळं राहा काय हरकत नाही, पण विचाराने एकत्र राहा. दोन भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर माय बाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. माता भगिनी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहे. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्यान बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेकासंग बोलायला तयार नाही. दुर्दैव आहे महाराज महाराष्ट्राचं. आपल्याला मेल्यानंतर पुळकं येतो, स्टेटसला फोटो ठेवतो, हमसून धुमसून रडतो, पण जिवंतपणे कोणी माघार घेत नाही. का बोलायचं भावाबरोबर सांगू. ज्या ठिकाणी मी पारनेरमध्ये राहतो, माझ्या शेजारी एक सोन्या नावाचा मित्र आहे. त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. तिला म्हणायचो, सोन्यानं तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे, हत्ती बोलवणारे, घोडे बोलवणारे 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस ना त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण का वेगळी नाही. पुरीने हसावं, खाली मान घालावी, निघून जावं. पण ऐका, 1 मिनिटाचा दृष्टांत. घटित घटना घडली. सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. त्यांच्या घरच्यांनी मला फोन केला, उगले महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवरती गेला, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे खूप. 2 मित्र मी माझ्या गाडीमध्ये घेतले, नगर कॉलेजच्या गेटवरती गाडीनं उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला आत्ता सांगू नका. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली, माझ्या गाडीचा नंबर पाहिला, उगले महाराजाची गाडी दिसती. पाठीमागून काचेवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पुरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्यात पुढे गेला. मनातल्या मनात म्हटलं, पुरी तुझं एकुलते एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांगू तुला. खोटं बोललो महाराज मी तिला पहिल्यांदा. तिला म्हटलं, अगं मी कीर्तनानं आलोय पारनेरला, सोन्या असेल बस गाडी सोडतो, तुला यायचं असेल तर पारनेरला. नाही म्हणे महाराज मला चहा प्यायचा. पोरगी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला ग, अंत्यविधीसाठी सारं गाव तुझी वाट पाहतंय, कोणत्या तोंडाने चहा पाजू तुला. पोरगी ऐकायला तयारीने बळजबरी गाडीमध्ये बसवली. 15-20 किलोमीटर माझी गाडी गेली. चास कामरगाव नावाचं गाव लागलं, माहिती आहे तुम्हाला. पुरुष मंडळी, माता भगिनी, पोरगी ऐकायला तयारीने, उगले महाराज मी पहिल्यांदा तुमच्या नव्या गाडीत बसले, मला चहा बिस्किट खायचे. खाली उतरली, हसत होती, चहा बिस्किट खात होती. घरी काय घडलं पुरीला पत्ता नाही. पण ज्या ठिकाणी मी राहतो माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली, पुरीला निघून सोडलं तोपर्यंत कल्पना दिली नाही, तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती. पण हिंदू धर्माचे एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, त्याला मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव करून त्याचा अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे. त्या लेकराचं लग्न झालेलं नव्हतं, सोन्याची बॉडी घरी आणली, गोऱ्या पान गालाला हळद लावली, मंडोळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली. माता भगिनी, पुरुष मंडळी, मला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती 10 मोकलून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न. ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी 10 मोकलून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, घ्यानच चूक पदरात, कोण चुकत नाही आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातलं. उद्यापासून एक करा माझ्यासाठी, पुरुष मंडळी, एवढा संदेश फॉलो करा आणि सांगा मला फोन करून, उगले महाराज माळ वडगावला तुमचं कीर्तन ऐकलं, तुम्ही एक संदेश दिला हो आम्हाला. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचा महाराज, दररोज. आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचं, जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का. अरे त्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोलावं. गाड्यावर तुमचं जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते महाराज.
तिला जर माहिती झालं नाही, हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं. लोकांची तर रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची तर रोजाने जाईन डॉक्टर, अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कोणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरला येते 4000 रुपये त्याच्यात टाकते आणि 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासऱ्याला मिरवून सांगते, माय भावाने मला 5000ची साडी घेतली, माय बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. आणि मुक्ताबाईसारखी बहीण जन्माला आली नसती ना, ज्ञानोबा आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. उजव्या हाताला माय असावी आणि डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाण्याला मी दिलगिरी व्यक्त करेन. रडवण्याचा उद्देश नाही, पण बसलेल्यापैकी कुणी कोणाबरोबर वाद घातले असेल, भांडणं केले असेल, एकमेकासंग बोलत नसाल, उगले महाराजाचा संदेश जा, त्याची माफी मागा. काही नाही होत महाराज, माफी मागितली घ्या, कुणीतरी मागा घ्या, संवाद साधा, पुन्हा पुन्हा आयुष्य नाही. नवरात्र उत्सवामध्ये बाबासाहेब या परिसरात एक माझी रील्स व्हायरल झाली होती. मी असं बोललो होतो त्याच्यामध्ये, आपल्या घरामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे म्हटलं होतं. देवीचं पहिलं शक्तिपीठ आपली आई आहे, देवीचं दुसरं शक्तिपीठ आपली बहीण आहे, तिसरं शक्तिपीठ आपली बायको आहे आणि अर्ध शक्तिपीठ आपली पोरगी आहे. या 3.5 शक्तिपीठाला घरातल्या खुश ठेवा. जगाची माय तुम्हाला कधी दुःख देणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल. पण दहाव्याचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन असेल, सप्त्याचं नाही तर काल्या असेल, ज्या ज्या तरुण पोरांनी माझा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाहिली राहणारी पोरं सुद्धा मायबापात राहायला गेले, याच्यापेक्षा काय सार्थ केला का? तुमच्यापैकी आज 2च जणांच्या विचारात बदल झाला. माझं कीर्तन सक्सेस. पोरांनो कधी बाजारात गेला, 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडं आईला आणा, 5000चे कपडे पोरांना घ्या आणि 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. पण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. एवढं प्रबोधन घरी न्या. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आणि माता भगिनी पोरांना घरी ठेवू नका. घरातले भांडे विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका, पोरांना शिका. तुम्हाला सगळ्याला माझं कमिटीला सांगणं आहे, गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या. तुम्हाला थोडं वाक्य खटकन पण बोलतो. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. पैसा खर्च करायचा, शिक्षणासाठी खर्च करा. ग्रामदैवताचे कळस सोन्याचे बसवायचे आपलं दुमत नाही, पण काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेले, हे दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणाला महत्त्व देणारा कीर्तनकार आहे. आणि कधी आले आमच्या जीव राहीबत्ती म्हणून जे माझं गाव आहे कुकाण्याचे शेजारी, देवगड शनी शिंगणापूरला आपली भेट झाली, किंवा जिथे मी वास्तव्य करतो पारनेरमध्ये कुणी आलात, मी आपल्या परिसरात कीर्तन, श्राद्धाच्या सप्त्याचे कीर्तन आहे, दहाव्याच्या प्रवचनाला येऊ. जिथं भेटल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तन ईद ऐकलं बा, तेच 2 शब्द बरोबर याद नाही. तुम्ही कितीही पैसे कमवले, मी कितीही बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला. या परिसराने खूप प्रेम केलं महाराज. या भजनी मंडळाचं सगळ्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. बाबासाहेब भाऊ 6 महिन्यात स्वामी मी 53,000 किलोमीटरचा प्रवास केला. डोक्याच्या केसाला धक्काने 30 दिवसात 92 कार्यक्रम झालेत. रोजचे 3 टप्प्यात आल्यावर 4 होते. 26-27 रनिंग वय आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचे आहेत. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्या दादांनी गोड साऊंड सिस्टीम दिली त्या दादा करता जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ज्यांनी गोड गायन केलं आपल्या परिसराचं भूषण बाळासाहेब महाराज पवार, आदरणीय गिरीधर महाराज जाधव, त्यांचे शेजारचे महाराज भालदार सोबदार, माझे मित्र मृदुंग सम्राट कृष्णा महाराज, सगळ्यांचे विनेकरी महाराज पासून धन्यवाद व्यक्त करतो. वेळ माझा संपलाय, पण तरी तुम्ही टाचणी पडन एवढा सुद्धा आवाज होऊ दिला नाही. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हात वरती करा आणि मोठ्या प्रेमाने 1 मिनिट सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
जय हरी जय हरि जय हरि जय जय हरि जय तुकाराम 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 जय जय तुकाराम 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 जय जय तुकाराम 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 सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांनी शूट केलं कीर्तन त्याही चॅनलवाल्याचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्यासाठी तुम्ही एवढा वेळ बसलात तरी आज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विषयाकडे मला वळता आलं नाही, पण कधी तुमच्या परिसरात आल्यावर बोलण्याचा प्रयत्न करेल. माझा तो स्पेशल विषय. फक्त एक विनंती करतो, माझ्यासाठी एवढा वेळ बसलात, कमिटी मंडळ जोपर्यंत सांगत नाही आपली जागा सोडा, एक 5 मिनिटात सगळा कार्यक्रम संपेल. कुणी आपली जागा सोडायची नाही. जय जय हा बोलिलेले करे वेडे वाकुडे करा क्षमा पराध राही उच्चारिला अधिकार अपराध म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडली कवरदेव हरी विठ्ठल महारुद्र हनुमान